ओम नमः शिवाय। तर छान अशी दिवसाची सुरुवात आज भगवान शंकरांच्या दर्शनाने सुरू करू। आज महाशिवरात्रीचा दिवस, खूप पवित्र असा दिवस आणि मंदिरात खूप फुलांची छान अशी सजावट केलेली आहे। तर सभामंडपात, शेजारच्या सभामंडपात श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे ज्ञानेश्वरीचे पारायण चालू आहे आणि त्या पारायणाला मी सुद्धा बसलेली आहे। तर त्या निमित्ताने तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। खूप अशी छान फुलांची आरास केलेली आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे मंदिरात। शिवरात्र हा एक हिंदू धर्मामध्ये खूप मोठा साजरा केला जातो। खूप ठिकाणी पारायणे, सप्ताह, भजन कीर्तन कार्यक्रम होत असतात। आमच्याही शेजारी कॉलनीमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारीचे केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिकृती उभारलेल्या आहेत आणि समोर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी रामेश्वरम, घृष्णेश्वर असे 12 ज्योतिर्लिंगच्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत। सुंदर असं मागे फोटो करून छान समोर प्रतिकृती उभारून छान असे सजवलेलं आहे। दिवा वगैरे लावलेला आहे त्यांनी। 12 ज्योतिर्लिंग हे खूप पवित्र असं ज्योतिर्लिंग आहे। तर त्यामध्ये सोमनाथ, गुजरातमध्ये सोमनाथ आहे, तसेच उत्तर प्रदेशमध्ये विश्वनाथ आहे। खूप छान असं त्यांनी सजवलेलं आहे। हे मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करीत आहे। हे तुम्हाला व्हिडिओद्वारे मी शेअर करीत आहे। तर कसं वाटलं ते नक्की सांगा। आवडला असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर असा हा शिवरात्रीचा दिवस खूप छान प्रकारे लोक हे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये आहे आणि घृष्णेश्वर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 ज्योतिर्लिंग येतात, एक घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर। आणि हे झारखंडमधले बैद्यनाथ। खूप छान अशी माहिती दिलेली मागे फोटोवर आणि पुढे त्यांची प्रतिकृती उभारली आहे। तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।